सायन्स शिकायचं म्हणून नगरला गेलो, तिथूनही शिक्षण अर्धवट टाकलं आणि कम्प्लीट डिफोकस होतो मी. मला माहित नव्हतं काय करायचं आहे आयुष्यामध्ये. मी रादर नाटकात स्टेजवर काम करणाऱ्यांपेक्षा नाटक पाडणाऱ्यांमधला खरं तर मी होतो त्यावेळेला. अच्छा. की काय समजा एक मुलगा एक मुलगी स्टेजवरती मिठी मारतायत तर खालनं ओरडता ये मला पण तर त्यातला मी ते अतिशहाणे आहेत, त्यांना काहीच येत नाही. पुढच्या प्रयोगाला 2 कविता म्हण, अजून जरा प्रॅक्टिस कर, आणि त्यांनी कॉन्फिडन्स दिला आयुष्यात. आणि मग दुबेजींसमोर म्हटल्या गोष्टी. ही जी लोक भेटली ना 2-3 जण, त्यांनी जगण्याकडे बघायची दृष्टी बदलली. तुमच्या क्षेत्रामध्ये ऐकणं किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? मी इतके इंटरव्ह्यू केले, मला आयुष्यात पहिल्यांदा हा प्रश्न विचारला, खरं शाणा आहेस का? म्हटलं काय कविता पाठ केलीस तू? म्हटलं उघडून सुद्धा बघितलं नाही. मग दुबेजी काय म्हणतात, खोटं बोल नकोस तू. दुबेजी म्हटले तुझं पाठ झालंय. म्हटलं मला त्यांनी हेच सांगितलंय, तुमचं पाठ झालंय. फोकस हा फक्त बघण्याचा नसतो, फोकस हा बोलण्याचा पण असतो, बॉडी फोकस पण आहे तुमचा. स्तुती, स्वतःची स्तुतीपेक्षा स्वतःला शाबासकी द्या. स्तुती केली की बिघडतो माणूस. आता भरतवाक्य संपल्यानंतर सर्व प्रेक्षालय रित झालेलं आहे आणि संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करीत रंगमंचावरती मी उभा आहे एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणे संपूर्ण रिकाम. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे RJ ज्ञानेश्वरी आणि गप्पांची मिसळचा या वर्षीचा हा पहिला एपिसोड आहे. सो सीझन 2 एपिसोड 1 मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेल्या सीझनमधल्या वर्षातल्या सगळ्याच एपिसोड्सना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आणि त्यामुळे मला खूप जास्त छान वाटतंय की पुन्हा एकदा नवीन एपिसोड शूट करायला मी आजपासून सुरुवात करते. आणि आजच्या पहिल्याच एपिसोडसाठी माझ्यासोबत शशांक शेंडे सर आहेत. सर, तुमच्याबद्दल मी खूप ऐकलंय आतापर्यंत. इथे आलेल्या अनेक गेस्टनी बोलता बोलता तुमच्याबद्दल रेफरन्स दिलाय. मग तो वाचनाच्या ओघाने असेल, नाटकाच्या ओघाने असेल, किंवा ह्यांच्याकडून मी अमुक शिकलो अशा ओघाने असेल. सो आय एम रिअली एक्सायटेड. आणि निमित्त आहे मंगला नावाच्या चित्रपटाचं. तर सगळ्यात आधी सुरुवात अर्थात चित्रपटापासून करायची आहे. एक असा विषय जो इतका इझी टू हँडल नाही आहे आणि त्यात मंगलाच्या वडिलांची भूमिका तुम्ही करताय. आत्तापर्यंत तुम्ही अनेक वेळेला वडिलांची भूमिका केली आहे, पण ह्या वडिलांमधला असा काय वेगळा एलिमेंट आहे किंवा तुमचा तुम्हाला जाणवलेला हा वडील काय वेगळा आहे? कथा मुळात आहे ना 70s मध्ये प्लेस झालेली आहे. म्हणजे मंगला चित्रपटाविषयी जर बोलायचं झालं तर त्या अर्थानं ही पहिली केस आहे ॲसिड अटॅकची भारतातली. चेहऱ्यावर काय टाकलं गेलं हेही माहीत नव्हतं, चेहऱ्यावर काय पडलंय हे माहीत नव्हतं आणि डॉक्टरांना उपचार काय करायचे हेही माहिती नव्हतं. ह्या परिस्थितीमध्ये मुलीचा चेहरा विद्रूप झालेला आहे हे पालकांना कळत होतं. आणि 70ला काळ जर आपण बघितलं, म्हणजे अनेक चित्रपटातूनही बघितलं असेल किंवा वाचनाच्या पुस्तकातनं पण आपल्याला त्याचे संदर्भ जर बघितले असतील, तर त्यावेळेला काही तसा लिबरल समाज नव्हता आपला. करेक्ट. रादर मला असं वाटतं की ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी आमच्या डिरेक्टर मॅमशी पण बोलत होतो की त्यांच्यावरती ते प्रेशरच असणार आहे की कशाला मुलीचा सांभाळ करताय. करेक्ट. की काही उपयोगच नाही ना, हिचं काहीच होऊ शकत नाही आयुष्यामध्ये. आणि त्या ह्याच्यात मला असं वाटलं की हे आईबाप म्हणून, म्हणजे आईचं भूमिका अलकाताई करतात, अलका कुबल करतात, तर हे आईबाप अत्यंत ठामपणानं स्वतःच्या मुलाच्या पाठीशी उभं राहिले. आणि मला त्यातलं वेगळेपण असं वाटलं की 70च्या काळामध्ये ह्या पद्धतीचा डिसिजन घेऊन मुलांच्या पाठीशी उभं राहणं हा एक त्या अर्थानं क्रांतिकारक विचार होता की माझं मूल कसं का असे ना ते माझं आहे आणि जे काही त्याच्याबरोबर घडलेलं आहे ते त्याची चुकी काहीच नाहीये. तो कोणाच्या तरी, म्हणजे आपण म्हणतो ना की जगामध्ये सुंदर काही जर दिसत असेल तर ते विद्रूप करण्याची आंतरिक इच्छा असते खूप लोकांची. आणि ते लोक आहेत ना जग विद्रूप करायला बसलेले असतात. चांगलं काही दिसलं पुतळे फोडतात, पुस्तकं जाळतात, अनेक गोष्टी असतात चित्रपटात. काय पेंटिंग दिसली भिंतींवरती आपल्याला अगदी अक्षरशः मग खराब करतात. मग का करायचं असतं मला, मग येथे थुंकू नये तर तिथेच थुंकतात जाऊन. मग हा भाग वेगळा आहे, पण ती सुंदरता कशी विद्रूप होईल ना ह्याच्याकडे लक्ष देणारा एक समाज, एक घटक कायम असतो याच्यामध्ये. आणि त्यांना आपण मनुष्याबरोबर खेळतोय का जनावराबरोबर खेळतो आहोत का कुठल्या कलाकृतीबरोबर खेळतो आहोत याचं काहीच सोयरसूतक नसतं. विद्रूप करणे हा एकमेव अजेंडा असतो त्यांच्या ह्याच्यावरचा. बरं ते कंपल्शन असतं का काय असतं मला माहीत नाही, तो सायकोलॉजीचा भाग. तर अशा ह्याच्यामध्ये ती बळी पडलेली मुलगी आहे आणि तिला जर आईवडिलांनी उभारी दिली नसती तर वय वर्ष 14 जिला काही कळतही नाही.
तर त्या मुलीने त्याच वेळेला जीवाचं आयुष्याचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. पण ह्यांनी तिला स्ट्रगलर बनवलं. स्ट्रगल करणारी होती ती, धडपडणारी होती, स्ट्रगल करणारी होती. जे झालं ते झालं, आयुष्यात घडून गेलं. आता माझं आयुष्य परत पूर्ववत होणार नाही हे तिने ऍक्सेप्ट करा. आणि ही खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्याच्यानंतर जगणं. आणि त्या बाई नंतर प्रोफेसर झाल्या. संगीत 14 वर्षी 15 वर्षी संगीत शिकायला लागल्या ह्या सगळ्या इन्सिडेंट्स नंतर. त्याच्यानंतर त्या बनारस आय थिंक सो युनिव्हर्सिटीमध्ये त्या विशारद झाल्या. संगीत शिकवत होत्या. बनारसची लता असं म्हटलं जायचं त्यांना त्यावेळेला. त्यामुळे तो त्यातला वेगळा भाग वडील म्हणून मला त्यातलं जाणवलं की जो एक खमकेपणानं आणि खंबीरपणानं मुलीच्या पाठीशी उभा आहे. कुठलंही दुःख न कुरवाळत बसता आलेल्या गोष्टीला सामोरी जा असं सांगत. ॲब्सोल्युटली. सर, तुम्हाला विचारण्यासाठी माझ्याकडे खरं तर खूप प्रश्न आहेत. म्हणजे इफ आय कॅन बी ऑनेस्ट, माझ्या डोक्यात जे येईल, मी तुमचे जितके इंटरव्ह्यूज बघितलेत किंवा अदरवाईज तुमचं कामही जे बघितलंय, त्यानंतर मी काल जे डोक्यात आलं सगळं लिहून काढलेले. आणि जेवढे प्रश्न आले ते बघून मला असं वाटलं की साधारण 1 दिवस मला हा पॉडकास्ट चालवावा लागेल. सो मी कसं कट करून जे डोक्यात आले ते आता प्रश्न विचारणार आहे. मी तुम्हाला अनेक वेळेला अर्थात सत्यदेव दुबेंबद्दल बोलताना ऐकलंय. तुम्ही त्यांना कसे भेटलात, त्यांच्या कार्यशाळेत कसे एनरोल झालात, त्याची एक कथा आहे जी तुम्ही 1-2 ठिकाणी सांगितली सुद्धा आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांना भेटण्याच्या आधीचे तुम्ही आणि त्यांना ते आयुष्यात आल्यानंतर, त्यांच्या सहवासानंतर काही वर्षांनंतरचे तुम्ही माणूस म्हणून तुम्हाला स्वतःत काय बदल जाणवले? भरकटलेला होतो मी खूप. म्हणजे काय करायचं हे ठरत नव्हतं अरे माझं अजिबात. मी 10वीपर्यंत पुण्यामध्ये शिकलो. त्याच्यानंतर 50-55% मार्क होते, तरी सुद्धा वाटलं आपण सायन्सला जायला पाहिजे म्हणून. का वाटलं मला माहीत नाही. आणि जे मला खरं तर झेपणारं नव्हतं अजिबातच. पण तरी मी सायन्स शिकायचं म्हणून नगरला गेलो. तिथूनही शिक्षण अर्धवट टाकलं आणि कम्प्लीट डिफोकस होतो मी. मला माहीत नव्हतं काय करायचं आहे आयुष्यामध्ये. मग प्रिंटिंगचा व्यवसाय केला, लॅमिनेशनचा व्यवसाय केला, बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग करून बघितलं, सगळ्या गोष्टी करत होतो मी. नगरमध्ये असताना कधीतरी कॉलेजमध्ये काम केलेलं होतं मी नाटकामध्ये. तर मला असं अजिबात वाटत नव्हतं की नाटकात काम करायचं म्हणून. मग मी रादर नाटकात स्टेजवर काम करणाऱ्यांपेक्षा नाटक पाडणाऱ्यांमधला खरं तर मी होतो त्यावेळेला. अच्छा. हां, म्हणजे की बोलतात ना असं की काय समजा एक मुलगा एक मुलगी स्टेजवरती मिठी मारतायत तर खालनं ओरडतं ए मला पण. तर त्यातला मी तर त्या कॅटेगरीतला मी होतो खरं. ज्यांना नाटक करणारे घाबरायचे असं साधारणतः की अरे हे विचित्र येत यांना येऊ देऊ नका बरं का इथे. तर त्या कॅटेगरीतला होतो खरं तर मी. पण ती समहाऊ मला माहीत नाही. आणि परत दुबेजींचाच संदर्भ. मी जेव्हा पुण्यामध्ये आलो त्यावेळेला सकाळमध्ये जाहिरात वाचली मी की महाराष्ट्र कलोपासक आयोजित पंडित सत्यदेव दुबे यांची नाट्य कार्यशाळा. मला काहीच माहीत नव्हतं दुबेजींविषयी. मी खरं तर प्रेमात पडलो ना सत्यदेव या नावाच्या. मी म्हटलं अरे वजनदार नाव आहे, नाव पाहिजे नाही असं पाहिजे सत्य. म्हटलं ह्या माणसाला भेटायला पाहिजे एकदा तरी. म्हणून मग मी ती पुण्यामध्ये नारायणपेठेतच राजाभाऊ नातूंचं ऑफिस होतं तर तिथे गेलो आणि म्हटलं मला असं यायचं. ते म्हणजे ₹125 ₹150 फी. कंगालच होतं त्यावेळेला, काही पैसेही नव्हते. म्हणजे मी मागं एकदा म्हटलं की दारू प्यायला कॉन्ट्रीब्युशन जर काढायचं असेल तर पटकन पैसे जमतात, ह्या पद्धतीच्या ह्याला असेल तर नाही, कारण मागायची लाज वाटते तुम्हाला. आणि अवघडही नव्हता 125. पण मी म्हटलं नाही आज नको, उद्या नको, असं करत करत मी 4 वर्कशॉप घालवली. आणि तो इनर फोर्स असतो तुमचा, काय होतं मला माहीत नाही. मीनवाईल दुबेजींनी बसवलेला आयुष्यात पहिल्यांदाच नावाचा कार्यक्रम मी बघितला होता आणि मी हिप्नोटाईज झालो होतो तो कार्यक्रम बघून. कविता अशा पद्धतीने प्रेझेंट करता येते हेच माहित नव्हतं मला. तोपर्यंत तुमच्या आयुष्यात कविता काय कविता म्हणजे तेच की आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, किंवा तुम्ही स्वतःहून असं काहीच नाही. देवा तुझे किती सुंदर आकाश. कविता ही एका काय म्हणतो आपण त्याला लयीत म्हणायची असते, छंदात म्हणायची असते, याच सगळ्या गोष्टी होत्या. नाहीतर तसा काहीच संबंध नव्हता. अरे आणि तो कार्यक्रम बघितल्यानंतर मी मेस्मराईज झालो. मी म्हटलं अरे ही काहीतरी आपण फार मोठं आयुष्यात मिस केलं. आणि म्हणून मग मी तिथे ॲडमिशन घेतली. आणि मी घाबरायचो त्यावेळेला भयंकर. मग अजूनही भाषेमध्ये लहेजा आहे किंवा हेल आहे माझ्या, पण मला त्यावेळेला जास्त लहेजा होता. माझ्या ह्याच्यात कोल्हापुरी बोलणं होतं, नगरी बोलणं असायचं, सोलापुरी टोन होतं, असं एक वेगवेगळ्या पद्धतीच्या बोलीचं मिश्रण माझ्या भाषेमध्ये होतं. आणि त्याचा समहाऊ कॉम्प्लेक्स होता का नाही मला माहीत नाही, पण कदाचित असावाही. त्यामुळं मी समोरच्याचं शुद्ध बोलणं ऐकलं की दडपून जायचो मी त्यावेळेला. आणि पुण्यात गजानन परांजपे म्हणून त्यावेळेला माझ्याबरोबर होते. ते ही इज अ व्हेरी सिनियर ॲक्टर.
आणि ते म्हटले घाबरू नको ह्या गोष्टींना अजिबातच. भाषा हे माध्यम एक्सप्रेस करण्यासाठी आहे तुला. त्याच्या व्याकरणात जर अडकत गेलंस तर फार प्रॉब्लेम येईल आयुष्यामध्ये. भाषा आधी आलेली आहे, व्याकरण नंतर आलेलं आहे. त्यांनी तर मला सांगितलं की पोटफोड्या श म्हणायचा पण अट्टहास करू नको. जितक्या सहजपणे श आहे तसाच तो श आहे. वाटलं तर म्हण, नाही तर म्हणू नको. पण एक्सप्रेस करता येतंय का नाही बघ, तेच दुबेची स्पोकन क्वालिटी म्हणून सांगायचं. मी जे बोलतो आहे ते तुला समजतं आहे किंवा 10 जणांना समजतं आहे का नाही, ही स्पोकन क्वालिटी. मग त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या गोष्टी, की मग काय स्पीड काय असेल, पिच काय असेल, व्हॉल्यूम कुठला असला पाहिजे, क्लॅरिटी असली पाहिजे, वाक्याच्या शेवटच्या शब्दापर्यंत. म्हणजे त हा नॉर्मली मराठीत आपण खातो. तू काय करत आहेस, स खाल्ला जातो, तू काय करतोय, हे जे आहेत ना हे शेवट, तर ते शेवटपर्यंत बोला असं त्यांचं. म्हणजे श्वास पुरवा, या बारीक 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 गोष्टी होत्या, त्या शिकत गेलो मी हळूहळू. आणि आयुष्यात पहिल्यांदाच मध्ये जेव्हा करायला लागलो तेव्हा मग त्याचं छोटंसं वर्जन केलं दुबेजींनी, 1 तासा 1.25 तासाचं. आणि एक कविता म्हणायचो मी त्याच्यामध्ये. पहिली एक ओळ कडवं म्हणायचो. 4 कोळसेवाले नावाची कविता होती. कुसुमाग्रजांच्या कवितांवरचा कार्यक्रम होता तो. प्रोजेक्ट कान्नगी एक सिद्धांत अशा नावाखाली दुबेजींनी केलेलं कार्यक्रम होतं ते. आणि एक कडवं म्हणायचो मी त्यातलं. कल्लेले दिवस, आजच्या दिवशी आठवण होते सर्वांना. म्हणजे 4 कोळसेवाले आहेत गिरगावमधले आणि त्यांच्याविषयीची कविता लिहिलेली आहे कुसुमाग्रजांनी. आजच्या दिवशी आठवण होते सर्वांना, गांधी, नेहरू, सुभाषची पण मला होते आठवण. कोळशाच्या वखारीतील त्या 4 इसमांचीही, फला वाचून फुला वाचून नावा वाचून जे लोपून गेले आहेत कालाच्या अतीर सागरात, पावसाच्या 4 थेंबांसारखे. हे एकच कडवं होतं आणि मी साधारण 10 प्रयोग तेवढंच म्हणायचो मी फक्त. आणि मग बाकीचे सगळे. तर मला एक दिवशी असं हे होतं की अरे आपल्याला कविता पाहिजेत अजून. म्हणून मी राजभवनातून म्हटलं मला कविता म्हण, कर तुला पाहिजे असतील तर म्हण. मी म्हटलं ओके ठीक आहे म्हणतो. मग मी राजभवनकडे गेलो. म्हटलं मला कविता म्हणायच्या. म्हण. बरं त्यांच्याच होत्या त्या कविता आणि ते म्हणायचं आहे. कुठली म्हणशील? तर मी म्हटलं शेक्सपियर एक म्हणायची मला, अश्वत्थाम्यावरची एक कविता म्हणायची, गाभारा एक म्हणायची, हे कर प्रॅक्टिस. आणि मग मी माझ्या पद्धतीने प्रॅक्टिस करत होतो. त्यामुळे मला अजून गंमत हे झाली की त्याच्यानंतरचं सगळ्यात मिसिंग काय आहे ना, तर रियाज बंद झाला माझा. किंवा मग आपल्याकडे अभिनेत्यांना सवयही नाही रियाजाची कोणालाच, पण माझं तर अगदीच बंद झालं. आणि त्या कविता मग राजाभाऊ म्हटलं यार म्हणून दाखव कविता रिहर्सल्समध्ये. आणि रिहर्सल्समध्ये मी कविता म्हणायला लागलो आणि 2 कडवी झाली आणि लोक गप्पा मारायला लागली समोर. आणि परफॉर्मर म्हणून तुमच्यासाठी फार इन्सल्टिंग असतं ते. करेक्ट. मी काहीतरी बोलतोय आणि आपसात गप्पा मारतात, हा गप्पा मारतोय, तो गप्पा मारतोय, हे करतोय, ते करतोय. आणि मी डिस्टर्ब झालो. कशा बशा 1-2 कविता म्हटल्या मी आणि मी गिवअप मारला आणि मी निघून गेलो. मी तिथनं त्या हॉलमधनंच बाहेर पडलो, रस्ता क्रॉस केला, पलीकडे गेलो, चहा घेतला, सिगारेट घेतली, चहा सिगरेट हे करत तिथे बसून राहिलो. आलो बसलो. मग बाकीची लोक आली हळूहळू हे ते. गजाभाऊ आले परत तिथे. मला म्हटले, बसले माझे. मला म्हटले काय रे? म्हटलं काय नाही. काय घाबरलास? म्हटलं नाही घाबरलो, घाबरायचं काय. मग त्यांनी मला विचारलं, कारण तेव्हा काय बोलायचं हे माहीत नव्हतं ना, ब्लेम गेम असतात ना त्यावेळेला. मग मी त्या ह्याच्यापर्यंत आलो की म्हटलं ते सगळे गप्पा मारत होते, मी डिस्टर्ब झालो, हे झालं. मग डिस्टर्ब झालं म्हणून काय, सोडून कशाला आलास तू? म्हटलं नाही मला नाही वाटलं. म्हटलं चुकीचं आहे. झालं बिलं. राजाभाऊ आले तेवढ्यात तिथून जातं आणि आले. मला म्हटलं इकडे रे. बरं त्यांना त्यावेळेला माझं नावही माहीत नव्हतं. तू कविता म्हटलेलं आत्ता तूच ना? 40-50 जण होते ना त्यावेळेला. म्हटलं हो मीच होते. काय बावळटेस? मी संपलोच. मी म्हटलं आता पुढे काय हो, काय ऐकायचं. काय एवढं चांगलं वाचत होतास, कशाला गेलास मधनं उठून? चांगलं करत होतास. ते काय बाकीच्यांचं ऐकत होतास? बाकीचे लोक काय बोलतायत ते अतिशहाण आहेत, त्यांना काहीच येत नाही. पुढच्या प्रयोगाला 2 कविता म्हण, अजून जरा प्रॅक्टिस कर. आणि त्यांनी कॉन्फिडन्स दिला आयुष्यात. आणि मग दुबेजींसमोर म्हटल्या गोष्टी त्या. मग त्यांनी काही गोष्टी असं करून बघ, तसं करून बघ, असं तो. मग त्या माणसाने खूप बदलवलं का आयुष्यामध्ये. मग ही जी लोक भेटली ना 2-3 जण, त्यांनी जगण्याकडे बघायची दृष्टी बदलली. करेक्ट. निगेटिव्हिटी मग खूप प्रमाणात त्यांनी आयुष्यातनं काढली. मला सुरुवात जी व्हायची ना ती नाही व्हायची सुरुवात माझी. अरे ते नाटक वाचलं नाही बाबा, नको, काय होणार नाही त्याच्यातून. तो पूर्णपणे तो प्रवास होता, तो होकाराकडचा प्रवास होता. त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. वाव,
वाव. पण सर बऱ्याच वेळेला असंही होतं ना की आपल्याला जे शिक्षक लक्षात राहतात वर्षानुवर्षानंतर सुद्धा की हे शिक्षक, हे सर, ह्या बाई, त्यांनी कधी कधी आपले काही समज खोडूनही काढलेले असतात, म्हणून आपल्याला ते जास्त लक्षात राहतात की आपण एखाद्या कम्फर्ट झोनमध्ये असू किंवा आपली एखादी विचारसरणी असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की जग असंच असतं आणि ते आपल्याला काहीतरी एक वेगळंच सांगतात आणि आपलं असं होतं की साक्षात्कार झाल्यासारखं की बापरे, ओके, त्यानंतर थिंग्स चेंज. असं तर दुबेजींनी तुमचे असे कोणते समज त्या काळी मोडून काढले होते? नाही, मला गंमत काय वाटते माहिती आहे तुला याच्यामध्ये, गुरु म्हणून फार गोष्टी नव्हत्या त्या. जे काही डील व्हायचं ना ते मित्रासारखं डील व्हायचं ते, आणि त्यांना आहेत ना त्या गोष्टी समजायच्या. अगं मग त्यांना काय तू वरदान होतं काय कोणाच ठाऊक त्या, पण त्यांना तुझे प्रॉब्लेम्स कळायचे. ये ऐसा 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 मत करो, ये हो जाएगा, वो हो जाएगा, बोलो बोलो. आणि मी बॅक बेंचर होतो तिथं सुद्धा. मी त्यांच्यामुळे पुढे आलो. मग मी की तू ये, तू म्हणून दाखव, ये तू हे कर ते कर. कॉम्प्लेक्स होता, कॉम्प्लेक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जोपर्यंत एक गोष्ट तर नक्की 100% मला त्यांच्याकडनं कळाली की जोपर्यंत टेक्स्ट बरोबर तुम्ही कम्फर्टेबल होत नाही ना तोपर्यंत तुम्ही बोलू शकत नाही. नाटकामध्ये असेल, सिनेमामध्ये असेल, कुठेही असेल, तुला टेक्स्ट बरोबर फार कम्फर्टेबल व्हावं लागतं. मग तुझे काय आपण ज्याला म्हणतो की स्वल्पविराम, पूर्ण विराम असेल, क्वेश्चन मार्क असेल, ह्या गोष्टी बदलवता येतात तुम्हाला. त्यासाठी तुला व्याकरण मग कळावं लागतं. म्हणजे अगोदर भाषा आली, मग हळूहळू व्याकरण जे होतं ते शिकवत गेले नंतर हळूहळू. पण त्यांचं म्हणजे तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या वर्कशॉपमध्ये फॉर दॅट मॅटर ॲज अ टीचर तुमच्यातलं कम्युनिकेशन जसं तुम्ही म्हणताय की मित्रासारखं होतं, तर ते सांगायचे की त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला ते मिळायचं की काय? मिळायचं. मग ते एकाशी संवाद नव्हते साधत, ते 40 जणांशी संवाद साधायचे. एअर सीडिंग कसं असतं ना की विमानातून जाताना तुम्ही सीडिंग करता, तर तुझ्या वाट्याला जे येईल ते तुझ्या वाट्याचं आहे. त्या पद्धतीने तुला जे कॅच करता आलं ते केलं आणि ते तू त्या पद्धती. माझ्यापेक्षा मी तुला माझं अजून एक इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो मी तुला. शिरीष कांबळे नावाचा आमच्या वर्कशॉपला एक मुलगा होता. रिक्षा चालवायचा, तो शिफ्टनी रिक्षा चालवायचा. काय त्यावेळेला 60 रुपये काहीतरी शिफ्ट होती. तो 60 रुपये द्यायचा रिक्षा मालकाला, रिक्षा चालवायचा, 100-125 रुपयाचा धंदा करायचा, 60 रुपये त्याला द्यायचा, 60 रुपयात उरलेला दिवस काढायचा. आणि त्याला अभिनयाची भयंकर आवड होती त्याला, की यांना यार आपल्याला ना ॲक्टिंग करायची आहे. त्याच्याकडे काम असायचं, रिक्षा घेऊन यायचं तिथे. तर दुबेजी म्हणायचं मला हॉटेलपर्यंत सोड आणि हॉटेलपासून परत आण. बरं म्हणायचा, तो घ्यायचा, दुबेजींना घ्यायचा, तिथपर्यंत न्यायचा, तिथे त्यांचं काय असेल ते आवरायचा, दुबेजी त्याला घेऊन परत येत. 10 दिवस 15 दिवस 2 वर्कशॉपपर्यंत तो दिसला. 3ऱ्या वर्कशॉपनंतर तो मुलगा गायब झाला, तो दिसलाच नाही मला. 4 वर्षानंतर तो तिथे आला होता. त्यावेळेला त्याच्याकडे मॅटॅडोर होती. तर म्हटलं अरे शिऱ्या गायबच झालंस तू, काय हे ते? तो म्हटलं दुबेजी. तर मी म्हटलं नाही आलेले, दुबेजी येतील अजून एक 8 दिवसांनी पुण्यात येणार आहेत, त्यावेळेला भेटतील तुला. बरं चल चहा घेऊ, असं तसं. आणि त्यांनी तसं मला गंमत सांगितली. तो म्हटलं मी यायचो ना, त्या माणसाने माझी दृष्टी बदलली म्हटलं आयुष्याची. माझ्या लक्षात आलं म्हटलं काय जग कसं जग. तो म्हटलं ती जी रिक्षा होती तीच रिक्षा मी सेकंड हँड खरेदी केली कर्ज काढून. त्याच्यानंतर त्याच्या 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 रिक्षा झाल्या, 1 मॅटॅडोर, 2 मॅटॅडोर. त्याच्यानंतर आजच्या ह्याच्यामध्ये त्याचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे आणि तो क्रेडिट फक्त दुबेजींना देतो. पण तो त्या माणसाने जगणं शिकवलं मला. पॉझिटिव्हली कसं बघ आयुष्याकडे त्यांनी शिकवलं म्हटलं मला. बरं ते त्यांना मग दुबेजींना नंतर ते विसरूनही गेले असतील या सगळ्या गोष्टी. पण ह्या ज्या असतात ना की ती म्हणजे कुसुमाग्रजांच्या ह्याच्यातल्याच ओळगी, मी एक होतो तो अंशानं हजारोंच्या जीवनात कदाचित स्मरणात वाटलो गेलो असेल. त्या पद्धतीने तो माणूस स्मरणात राहिलेला आहे सगळ्यांच्या. ॲब्सोल्युटली. खूपच भारी. सर त्यावेळेला म्हणजे तुम्ही जेव्हा पुण्यात होतात तेव्हा तुम्ही प्रायोगिक सुद्धा करत होतात, प्रायोगिक करत होतात. काय पद्धतीची नाटकं तेव्हा तुम्ही दिग्दर्शित सुद्धा करत होतात? मी आमचा ग्रुप जो होता ना नाटकाचा, तो ग्रुप होता निखिल रत्नपारखी, सोनाली कुलकर्णी सिनियर आपली, अमृता सुभाष, किरण यज्ञोपवीत, संदेश कुलकर्णी, मंदार पटवर्धन, किरण यज्ञोपवीत, हर्षवर्धन पाठक, असा आमच्या लोकांचा ग्रुप होता. आणि आम्ही सगळे दुबेजींच्या वर्कशॉपमधनं बाहेर पडलेले होतो. आणि टिपिकल नाटक करायचं नाही एवढं तर नक्की माहिती होतं. मग सगळ्यात सुरुवातीला आम्ही त्या काळामध्ये 1966 साली त्यावेळेला तेंडुलकरांच्या कोळी उन्हे नावाचं एक स्तंभांचं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. आणि जाताना दुबेजी ते देऊन गेले होते की ह्याच्यावर काही करता आलं तर बघा.
आणि बघितलं तर वेगवेगळे होते त्याच्यामध्ये. काय एक एक पानाचे, सव्वा पानाचे लेख होते वेगवेगळे, ज्याचा एकाचा दुसऱ्याशी संबंध आहे. संबंध नाही. मग ते आम्ही वाचत गेलो आणि मग संदेशनी त्याचं लिखाण केलं. अच्छा. आणि मग पहिल्यांदा आम्ही कोळी उन्हे नावाचा तो एक दीर्घांक सादर करायचो, ज्याचे 70, 80, 90 वगैरे प्रयोग केले आम्ही. मग त्याच्यानंतर अरुण साधूंची एक गोष्ट होती, खूप मोठं नाव होतं, त्याच्या प्रखर सामाजिक जाणीवांचे निखारे असं नावाचं होतं ते. लेफ्टिस्ट आयडिओलॉजीमध्ये काम करणारा एक मुलगा आहे आणि ज्याला सगळं सोडून त्या आयडिओलॉजीला वाहून घ्यायचं आहे आणि तिथे काम करायचं आहे. पण त्याच्या लक्षात येते की नाही, ह्याच्यात फोलपण आहे, आपण काय करूयात, आपण सिस्टीममध्ये जाऊयात आणि सिस्टीम बदलूयात आपण, आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण बदल घडवून आणूयात, असं खूप लोकांचं स्वप्न असतं आणि जे Correct. प्रत्यक्षात कधीच उतरत नाही. बरोबर. आणि तो त्या पद्धतीने जातो आणि तिकडे त्या सगळ्या प्रवाहामध्ये तो विरला जातो. मग नंतरचं बसवलं होतं मी सुदामा के चावल नावाचं एक नाटक बसवलं होतं मी त्यावेळेला, जे ब्रजभाषेतलं नाटक होतं. वसंत देवांचं अरण्य किरण नावाचं एक पुस्तक होतं आणि ज्याच्यामध्ये कृष्णावरती येऊन वेगवेगळी लोक बोलतात. नंदराजा येऊन बोलतो, कुंती बोलते, द्रौपदी बोलते, तसाच सुदामा येऊन बोलतो. सुदामा गरीब ब्राह्मण आहे हे आहे आणि त्यांनी बायकोला सांगितलेलं असतं त्यावेळेला की माझा मित्र आहे कृष्ण आणि मी त्याच्याकडे गेलो तर असं माझं दारिद्र्य दूर होईल वगैरे. मग बायको म्हणत असते जा ना, तुला काय. आणि हे सगळं आहे ना देवसाहेबांनी, वसंतदेवांनी ब्रजभाषेत लिहिलेलं होतं ते. आणि वर्कशॉपमध्ये कधीतरी एकदा ती एक लाईन दुबेजींनी मला म्हणून दाखवली होती आणि तेवढीच माझ्या डोक्यात बसलेली होती की हे बघूया आता. मग मी ते मिळवलं, ते इथे कुठेच मिळालं. मग मी NSD मधनं ते स्क्रिप्ट मागवलं ते, कारण खूप जुनं होतं ते. पहिल्यांदा तर मला त्याची भाषाच लागेना ती, कारण ब्रजभाषेची सवयच नाही आपल्याला, खडी अवधी ब्रजभाषा. मग नंतर त्याचं मला गार्गी फुले काम करायचे आणि विजय मिश्रा म्हणून आमच्या इथे पुण्यातला एक ॲक्टर होता, तो काम करायचा. मग सगळ्यात पहिला माझ्यासाठी तो चॅलेंज होता की ही भाषा क्रॅक करणे. आणि मग ती 15-20 दिवसानंतर, आणि मला त्याच्यानंतर त्याच्यात गोडी लागली. मग ती जी हम हैं गे वेद शास्त्र संपन्न विद्या बागस तर्कनिधी मीमांसा भास्कर व्याकरणाचार्य आद आद पंडित सुदामा शर्मा हैं गे हम, अरे वही संदीपान गुरु के पाठशिष्य. तर ही ना, ही क्रॅक करता करता मला आहे ना, मग ते वाचनगणिक हळूहळू मी ते इम्प्रुव्हाइज करत गेलो. त्याच भाषेत केलं पण तुम्ही? मी त्याच भाषेत केलं मी ते. त्याचेही 70-80 प्रयोग केले मी. आणि मग त्याच्यातलं ते स्वरूप काय असायचं ना त्याच्यामध्ये, की आम्ही प्रवेश मूल्य ऐच्छिकवरती प्रयोग करायचो आम्ही त्याचं, की कुठलंही तिकीट नाही, काही नाही, काहीच नाही त्याच्या ह्याच्यात. स्नेहसदन नावाचा एक हॉल होता जिथे केरळ आणि बाहेरच्या ठिकाणची लोक यायची, खूप सारी लोक यायची आणि जी ज्ञानेश्वरीवरती अभ्यास करायची. अच्छा. आणि ॲक्च्युली ते चर्च असल्यासारखं होतं ते. आणि तिथे फादर जॉर्ज म्हणून होते. आणि आम्ही रिहर्सल करत असताना एकदा ते म्हटले इथे प्रयोग करा, तुम्हाला पाहिजे असेल तर, पैसे देऊ नका. आणि त्यांना मराठी असं गोड मराठी बोलायचं, जे अट्टहास करून मराठी बोलतात ना तसं ते, कारण त्यांचं काहीच पण त्यांना ती ज्ञानेश्वरी भयंकर आवडायची त्यांना. आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायसाठी खूप सारी लोक यायची तिथे. आणि मग आम्ही तिथे प्रयोग करायला सुरुवात केली. कापडी विंगा घेतल्या, 2 हॅलोजन्स असायचे फक्त, आणि खूप सारी लोक बघितली मी त्या काळामध्ये. मग निळूभाऊ प्रयोगाला येऊन बसायचे, डॉक्टर लागू येऊन बसायचे, पालेकर असायचे, एलकुंचवार असायचे, यू नेम इट, सगळी लोक येऊन तिथे येऊन खाली मांडी घालून नाटकाचा प्रयोग बघायचे तिथं. आणि ती काय समीप थिएटर म्हणायचो आपण त्याला, म्हणजे काय इंटिमेट थिएटर होतं ते, जे आता खूप या नावाने ऍक्च्युली पॉप्युलर व्हायला लागलंय. मी इथे बोलतोय तर इथे बसलेला असायचा आणि तो समोरचा माणूस असा बघायचा माझ्याकडे आणि मी इथे उभा असायचो, इतकं जवळ होतं ते. मग साठेचं काय करायचं, युगांत, खूप सारी नाटकं केली आम्ही त्यावेळेला तिथे. आणि स्वांत सुखाय होती ती, म्हणजे आपल्याला आनंद मिळतोय म्हणून आपण करायचं आहे ते. आणि हे सगळं करताना मग मला असं एकदा वाटलं की आपण व्यावसायिक रंगभूमीवरही काम करून बघूयात. मग आम्हीच पूर्वी एक मनोमिलन नावाची एकांकिका केली होती. मग त्याचं पूर्ण फुल लेंथ नाटक केलं. अशोक सराफ होते, अशोक मामा होते, मी, श्वेता शिंदे होती, मोहित टाकळकर होता, प्रवीण तरडे होता, आम्ही 5-6 जण, ओंकार गोवर्धन होता. पण मी 100 प्रयोग करू शकलो. माझ्यानंतर लक्षात आलं की तिथे आपण नाही रमू शकत, व्यावसायिक धंदेवाईक रंगभूमीवरती नाही शक्य होतं. मग मी ते एका पॉईंट नंतर थांबवलं ते. पण सर, म्हणजे आता हे प्रयोग जे तुम्ही करत होतात ते तुम्ही म्हणालात तसं स्वतःच्या आनंदासाठी, आणि ती एक सायकल होती जी तुमची सतत सुरू होती. नवीन काहीतरी शोधणं, मग वाचन, मग एकमेकांना ऐकवणं, मग बसवणं, मग सादर करणं वगैरे वगैरे. तर
एखाद्या नटाने अशा पद्धतीने प्रयोगशील असणं तुम्हाला ॲज अन ॲक्टर किती महत्वाचं वाटतं? आहेच आहे. प्रयोगशीलता नसेल ना तर माणूस माणूस म्हणून आपण नट म्हणून आपण मरून जातो. दुर्दैवाने काय आहे ना, आपल्या समाजामध्ये प्रयोगशीलतेला तशा अर्थाने मान्यता नाही. हं. ज्या ज्या पद्धतीचे प्रयोग केले गेले, ज्या ज्या अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी लोक आहेत. कुमार गंधर्वांसारखा माणूस असेल किंवा अभिषेकी बुवांसारखा गायक हे असेल, ह्या लोकांनी प्रयोग केलेले जे स्वीकारले गेले. हं. अदरवाईज तू चित्रकला बघ, शिल्पकला बघ, ॲब्सर्ड फॉर्म असेल, एक प्रयोग करून बघतो, नाटक बघ, सिनेमा बघ. प्रायोगिक असा शब्द ऐकला ना की त्याच्यापासून आपली लोक प्रयोगशीलता असा शब्द ऐकला ना की आपली लोक त्याच्यापासून लांब जातात. पण का म्हणजे आपल्याला मला माहित नाही ट्राईड काय. अँड टेस्टेडच हवंय म्हणून की किंवा आपल्याला काय मळलेल्या वाटेवरनं चालायची सवय आहे आपल्याला, हं. की ती कमी धोकादायक असते. हं. प्रयोग करणं म्हणजे तुम्हाला रिस्क घ्यावी लागते तुला. ती रिस्क घेण्याशिवाय तर मग घेतायत म्हणून बाकीची लोक काय तर म्हणून रूल करू शकतात ना. आम्ही प्रयोगशीलता जपली तर आम्ही पण करू शकतो रूल, पण आम्हाला प्रयोगशीलता करायची नाही. हं. टेक्नॉलॉजी आपण बाहेरूनच आणतो, बनवतो इथं हा भाग वेगळा, पण टेक्नॉलॉजी बाहेरचीच आहे ना. ट्रू. आणि दुर्दैवाने ती आपल्याच लोकांनी बनवलेली तिकडे जाऊन, करेक्ट. पण त्यांना त्याच्यासाठी तिकडे जावं लागलं. हं. प्रयोगशीलतेची गंमत ती आहे की प्रयोगशीलता म्हणजे तुम्हाला तीच परत ती मगाशी जो म्हटलं ना, आत्मानंद देतच असतो तो तुम्हाला, आणि त्याचं ॲप्रिसिएशन मिळालं पाहिजे असंही तुम्हाला वाटत असतं क्रिएटर म्हणून. करेक्ट. पण तुम्हाला त्या वेवलेनची लोक मिळत नाहीत त्यावेळेला. मग आम्ही त्याच्यातून वेगवेगळी नाटकं करायची, वेगवेगळी लोक गोळा म्हणून आम्ही हे BMCC कॉलेजला पित्ती हॉल म्हणून एक जागा होती, तिथे आम्ही आहे ना वाचन ॲक्टिव्हिटी चालू केली होती. हे सगळे असायचे. म्हणजे त्यात काय व्हायचं? तुम्ही सगळे मिळून वाचायचे? सगळ्यात सुरुवातीला तर आम्ही 3-4 जणच होतो. मी होतो, निपुण होता, धर्मकीर्ती सुमंत म्हणून आमचा एक मित्र होता, त्याचे 3-4 जणच होतं. आणि कधी ती संख्या वाढत गेली कळलंही नाही. साधारणतः आम्ही ती ॲक्टिव्हिटी बंद केली त्यावेळेला 80-90 लोक होती. अच्छा. कोणालाही न बोलत, तुला जे आवडेल ते तू येऊन वाचून दाखव तिथे. मग सगळे असायचे तिथे. आमेय असायचा, अभय महाजन असायचा, पर्ण पेठे, यू नेम इट. आत्ता काम करणारी जेवढी लोक आहेत ना सगळी पुण्यामधनं किंवा, आणि सगळ्या पद्धतीची. मग तुला इंग्लिश येतं आहे, तू इंग्लिश वाचून दाखव. मला मराठी बरं आहे, मी मराठी वाचून दाखवेल. तुला हिंदी वाचून दाखव. तुला वेगळ्या भाषेतलं जर्मनमधलं काय वाचायचं ते वाचून दाखव, पण वाचा, 5-5 मिनिटाचं वाचा. मग एक लेखक घेतले आम्ही हं. की काय तेंडुलकरांचे, तर मग तेंडुलकरांचं सगळंच्या सगळं लिखाण वाचून काढा. त्याच्यानंतर काय गोपू देशपांडे, तर सगळं लिखाण वाचून काढा. एलकुंचवार आहेत, सगळ्याला काढा. आळेकर आहेत, सगळं. त्याचा डायरेक्ट उपयोग किती झाला मला माहीत नाही. इनडायरेक्टली तुम्हाला त्यांनी 100%. तुमच्यामध्ये श्रीमंती नक्की येते, शब्दांची श्रीमंती येते, विचारांमध्ये क्लॅरिटी राहते, 100% राहते. ॲब्सोल्युटली. सर, नाटकाचा विषय निघालाय तर एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की नाटक का करावं आणि नाटक का बघावं? तुमच्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला? एक तर आत्मानंद हा भाग आहेच या सगळ्या ह्याच्यामधला. आणि मी जोपर्यंत करत होतो तोपर्यंत मला आनंद मिळत होता म्हणून मी करत होतो. मला ज्या क्षणी मला असं वाटलं की ह्याचं मला बर्डन होत आहे त्यावेळेला मी ते बंद केलं. मी बंद केलं. मी नाटकसुद्धा मधले काही काळ बघतसुद्धा नव्हतो, करणं तर लांब राहिलं. अच्छा. पण मला नंतर माझ्या लक्षात आलं की हे बघायला पाहिजे, ते जिवंत आहे. आणि ते जिवंतपणा मला आवडतो बघायला. म्हणजे मी आज जर समजा वस्त्रहरणचा प्रयोग बघितला, आज मी तो एन्जॉय केला आहे, तर मी उद्या गेल्यानंतर तिथे मला त्याच्यामधल्या 4 वेगळ्या गोष्टी नक्की समजतात. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं तर परवाच्या दिवशी शेवटचा प्रयोग मी याचा पाहिला, वाडा चिरेबंदीचा. पुण्यामधला प्रयोग पाहिला मी. 1994 साली चंदू सरांनीच बसवलेलं नाट्य तर हे बघितलं होतं त्यावेळेला. ज्या वेळेला त्या नाटकामध्ये प्रशांत सुभेदार काम करायचे, दीपा लागू काम करायच्या, सुलभा देशपांडे होत्या, वंदनाताई होत्या, वंदना गुप्ते होत्या, दिलीप कुलकर्णी होते, नंदू माधव, आतिशा नाईक, शरयू भोपटकर, खूप लोक होती मला आठवतंय त्याच्यामध्ये. आणि गंधर्वला गेल्यानंतर ते मला लख्खकन सगळं आठवलं, सगळं तो प्रयोग सगळा. आणि मला ह्या प्रयोगाशी कनेक्ट करायला मला फार वेळ गेला त्याच्यानंतर, कारण ते मला ऐकू यायला लागलं. ते नाटकाची गंमत काय आहे ना तुला सांगू का, म्हणजे ते नश्वर आहे ना, त्याच्यात गंमत आहे. ते नष्ट होऊन जातं. त्या 100 लोक असतात तिथे, त्यांच्यापुरत्या त्या स्मृती फक्त असतात, त्यांच्यापुरत्या त्या श्रुती स्मृती दोन्ही. कुसुमाग्रजांची फार नट नावाची फार उत्तम कविता आहे ती, की नांदी संपल्यानंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी. आता भरतवाक्य संपल्यानंतर सर्व प्रेक्षालय रित झालेलं आहे.
आणि संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करीत रंगमंचावरती मी उभा आहे एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा. माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसलेले आहेत. मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसानं फांद्यावर ठेवलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही. हा एक दिलासा माझ्या रीतेपणाला. नाटक संपल्याची खंत ती आहेच. नाटक नव्हे, 3 तासांचं एक अर्करूप अस्तित्व संपलेलं आहे. पण संपलं आहे ते इथे माझ्याजवळ. माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन 1000 प्रेक्षक घरी गेलेले आहेत. मी एक होतो. तो अंशानं हजारोंच्या जीवनात कदाचित स्मरणातही वाटला गेलो असेल. ह्याच्यासाठी नाटक करायचं. वा वा वा. मग म्हटलं 94 सालची ती जी होती ना, ती माझ्या स्मरणात होतं. 94 to 24, 34, 30, 34, 35 वर्षानंतर आणि मला ते असं लख्ख दिसत होत्या गोष्टी सगळ्या. मग त्यातला तो दागिन्यांचा सिक्वेन्स असेल, चंदू काकाचा पायाला लागून येणं. तो तर मी आता इथे माटुंग्याच्या प्रयोगाला बघितलं होतं आणि मी ओरिजिनल अर्थात बघितलं नाही, कारण मला ते मी युगांत करायचो. मी फक्त त्यातलं युगांत करायचो आणि मी पराग करायचो. मी बसवलं पण होतं नाटक. ते संदेश चंदू काका करायचा, मी पराग करायचो, किरण यज्ञोपवीत हे करायचा, पराग करायचा आणि नीता नंदिनीचं काम करायची. त्यामुळे ते फारच अशक्य होतं. कमाल ते साहित्य म्हणून तर ते फार कमाल आहे. ॲब्सोल्युटली. सर, मगाशी आता तुम्ही वाचनाचा उल्लेख केला, तर मी मगाशी जे म्हटलं ना सुरुवातीला, की काही लोकांनी इथे तुमचा रेफरन्स दिला होता, तो अर्थात नाटकाच्या निमित्ताने, समन्वयाच्या निमित्ताने तर दिलाच होता, पण वाचनाच्या निमित्ताने सुद्धा दिलेला. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला कधी डिस्कवर झालं की काय काय वाचावं, किती किती आहे वाचायला, अशी कोणती माणसं होती? म्हणजे अर्थात तुम्ही बद्दल तुम्ही सांगितलं 25शीत मला नंतर खूप मला पश्चाताप झाला की मी आधी का वाचत नव्हतो म्हणून. जागर नावाच्या एका नाट्यसंस्थेमध्ये मी होतो, जिथे गेल्यानंतर मला ही लोक भेटली, महेश पंडित आणि बाकीची लोक, ते माधव वजे आणि तर ही लोक वाचनावरती बोलायची आणि बावळटासारखं मग तोंड बघत बसायचं आणि मला माहितीही नव्हतं. मला त्याला पु ल देशपांडे, वपू काळे ही लोक नावं ऐकून माहिती होती मला. जी ए कुलकर्णी असतील, कवी ग्रेस असतील, हे ऐकून माहिती होते, वाचलेलं नव्हतं फारसं मी. आणि त्या अर्थाने मी शहरी लिटरेचरपासून तसा लांब होतो. मला ग्रामीण त्यातल्या त्यात आवडायचं. मला की दमा मिराजदार आवडायचं, मला जवळचं वाटायचं. शंकर पाटील आवडायचं मला, हे आवडा. आणि माझ्या एका पॉईंटला लक्षात आलं की पर्याय नाही आपल्याला, काय वाचनाशिवाय पर्याय नाही आपल्याला. आणि जसं वाचायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे सगळ्यात चांगलं हे आहे. म्हणजे मला गाता येत नाही, मला कुठलंही वाद्य वाजवता येत नाही, मला चित्र काढता येत नाही, मला शिल्पकला नाही माझ्या अंगात. मग मी एकट्यासाठी म्हणून काय करू शकतो माझ्या स्वतःच्या आत्मिक आनंदासाठी? तर त्याला वाचन आहे मला. की मला कोणाच्याही मदतीशिवाय जी करता येणारी गोष्ट आहे ती वाचनाची गोष्ट आहे. माझं पुस्तक घेतो, वाचलो, ठेवून दिलं. आणि काय वाचायला पाहिजे, काही नाही तर सगळं वाचायला पाहिजे. म्हणजे तुला काय आवडतं रे? मला लाडू आवडतो खायला. गुलाबजाम खाल्लंच नाही, कसं असतं बघ बरं, हयलो लाडूपेक्षा बरं आहे की. वाचनाचं तसंच आहे की मला पु ल देशपांडे आवडतात, अच्छा हो जी ए वाचले नाही, बघ बरं वाचून, हयलो हे बेस्ट आहे. तर ते तशा तुझ्या हळूहळू डेव्हलप होत जातात आपल्या सवयी त्याच्यामध्ये. करेक्ट. पण हे जे आपण तुम्ही म्हणालात तसं की स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी वाचन जे तुम्ही करत होतात, त्या रिडिंगचा ॲज अन ॲक्टर स्क्रिप्ट किंवा संहितेच्या रिडिंग मध्ये कसा खूप होतो फरक पडतो? खूप. म्हणजे मुळात एक तर तुला प्रतिशब्द खूप मिळतात, प्रतिशब्द खूप सापडतात ऍक्टर म्हणून. म्हणजे तुझ्या कामामध्ये जर ताजेपणा टिकवायचा असेल ना, संवाद पाठ करण्यापेक्षा ना तुमच्याकडे विसरण्याची कला पाहिजे. ओके. नाहीतर तुझा हार्ड ड्राईव्ह कधीच भरून तुम्ही संपून जाताल. हार्ड ड्राईव्ह आहे हे, संपून जाताल तुम्ही. मग त्या ह्याच्यामध्ये एक ती दुधारी काय म्हणतो आपण त्याला, तलवारीवरची कसरत असते ती, की लक्षात ठेवायचं आहे, पाठ नाही करायचं. आणि त्या लक्षात ठेवण्याच्या मध्ये तुला जो आधार घ्यावा लागतो ना, तो वाचनाचा आधार घ्यावा लागतो. पाठ केलंस तर तू ज्या लेखकाने ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते तंतोतंत तू तुझ्या पद्धतीने वाचायला सुरुवात कर. आणि जे एका पॉईंट नंतर ते मेकॅनिकल होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये तुझं म्हणून कॉन्ट्रीब्युशन पण तुला करावं लागतं. आणि ते कॉन्ट्रीब्युशन जर करायचं असेल तर तुला त्याच्यासाठी वाचनाची गरज लागते, कारण तुला त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे एक कॅरेक्टर तुझ्या, काय रेडू मधला समजा आता माणूस आला माझ्याकडे, रेडू नावाची एक फिल्म केली होती मी. त्याच्यामध्ये लिखाणात जर बघितलंस ना तू तसा, तर
एक अत्यंत दरिद्री माणूस आहे की जो माय डेली वेजेसवरती काम करणारा आहे. परत तेच आहे, 70s प्लेस केलेली आहे गोष्ट. 2 आणि 3 रुपये ज्याचा रोजचा इन्कम आहे, असा माणूस रेडिओ घेतो आणि पंचक्रोशीत हाहाकार उडतो की एक दरिद्री, ह्याच्याकडे खायला प्यायला काही नाही आणि हा माणूस रेडिओ घेतोय. आणि तर हे तसं बघायला गेलीस ना, तर त्याला 2-3 लेयर आहेत की त्याला वर्ग संघर्षाची पण लेयर आहे. म्हणजे गावातले जे श्रीमंत आहेत त्यांच्या दृष्टीने असूयाचा भाग आहे तो की अरे भिकारी, हा यांनी काय रेडिओ घेतला, बरोबरची लोक आहेत, बरोबर आहे, मोठा झाला आता, तुला शाणा झाला, हे अशी त्याला खूप साऱ्या ह्या गोष्टी होत्या. तर ऍक्टर म्हणून काम करताना मला त्याचा फोकसच सापडत नव्हता. कारण माझ्या दृष्टीने तो वर्ग संघर्षाचा भाग हा खूप वेळेला येऊन गेलेला, श्रीमंत गरीब आणि ह्याच्यातलं खूप वेळेला येऊन. मग ह्याच्यात नाविन्य काय शोधायचं आहे तुला? तर खूप करत असताना माझ्या असं लक्षात आलं ते की त्या रेडिओचं आणि त्या माणसाचं आहे ना, लहान पोराचं आणि खेळण्याचं जे रिलेशन असतं ना, ते त्यांचं रिलेशन आहे. त्याचं ते रिलेशन आहे, ते 24 तास स्वतःला धरून. म्हणजे लहान मुलाला किंवा मुलीला तुम्ही बाहुली आणल्यानंतर ज्या पद्धतीने असतं, तो त्या पद्धतीने रेडिओला घेऊन बसलाय. तो पोस्टरवरती पण तसाच होता तो. तर तो तसाच होता तो. तर मी म्हटलं अरे हा, ह्या लाईनवरती आपण काम करू शकतो. म्हणून मग मी त्या लाईनवरती की त्याचं आहे. आणि तो रेडिओ गेल्यानंतर तो सैरबैर होतो आणि त्याच्यामध्ये पैसे गेलेत, हे गेले, ते गेले नाही, माझं खेळणं गेलंय ते. आणि तो त्याच्या दृष्टीने तो लहान मुलं आहे, ते त्याच्यातलं ते लहान मुलं आहे आणि त्याचं ते खेळणं आहे. आणि मग हे सगळं करत असताना मला विशालजींची ब्ल्यू अम्ब्रेला नावाची एक फिल्म बघायला मिळाली. तू बघितलीस का? भारद्वाजांची फिल्म आहे, विशाल भारद्वाजांची, ज्याच्यामध्ये पंकज कपूरनी काम केलेलं आहे. आउटस्टँडिंग फिल्म आहे ती. आणि त्यातल्या काही गोष्टी मला सापडल्या. मग पंकज कपूरने ज्या पद्धतीने काम केलं होतं, त्याच्यातलं ज्यांनी ते जे पकडलं होतं ना, त्यातल्या काही गोष्टी सापडल्या मग मला. ह्या गोष्टी बघणं आणि वाचण्यामधनं सापडतात तुम्हाला. ॲब्सोल्युटली. मग तू माणूस म्हणून तुम्ही किती वेगळेपणा आणू शकता एका ह्याच्यामध्ये. मग मान्य मला अगदी की कॅरेक्टर म्हणून काय, तो तातूचं कॅरेक्टर आहे, तो तातूचं दुःख वेगळं असेल आणि काय शशांक शेंडेचं दुःख वेगळं असेल, पण माणूस एकच आहे ना. प्रेझेंट करणारा जो आहे तो एकच आहे ना. मग मधल्या काळामध्ये मी तो पण प्रयत्न करून बघितला होता की मग बोलण्याची आपली पद्धत असते एक. मग नॉर्मली आपल्याकडे योगामध्ये असं सांगतात की श्वासाशी छेडखानी करू नका. ज्या पद्धतीने येतोय आणि जातोय ना, तर त्याला हे करू नको, डिस्टर्ब करू नको की मग मी आता हेच नका करू. तसंच बोलण्याचं पण आहे की तुझ्या बोलण्यामध्ये ॲटोमॅटिकली तुम्ही काही पद्धतीने श्वास घेत असता. कुठे कुठे तोंडाने श्वास घेतला जातो, त्याच वेळेला नाकानी पण ॲटोमॅटिक तुझा श्वासोच्छ्वास चालू असतो. तर मी त्याच्या ह्याच्यामध्ये तुझे पॉझेस ठरलेले असतात, तुझ्या स्वल्पविराम ठरलेले असतात. तर मी त्या वाक्यांची पण छेडखानी करून बघितली की त्याच्यामधली मोनोटोनी ब्रेक होती का मग. तर ते डिस्टर्बिंग होतं भयंकर, ते म्हणजे माझ्यासाठी आणि ऐकणाऱ्यासाठी सुद्धा. अगेन प्रयोग. पण तो मी म्हटलं, पण मला एक तर कळलं की हे होत नाही, तर माझ्या दृष्टीने ती डिस्कव्हरी होती ना. ऑफकोर्स मी केलंच नसतं तर माझ्या डोक्यात तो किडा वळवळत राहिला असता आयुष्यभर, राहायला करूनच नाही बघितलं यार. ॲब्सोल्युटली. आत्ता पण म्हणजे आता तुम्ही हे जे एक सांगितलं, हा प्रयोगच इन अ वे सांगितलात. मगासपासून आपण वाचनाबद्दल बोललो, ॲक्टिंगबद्दल पण थोडंफार बोललो. तर जेव्हा अभिनेत्यांना काही ॲक्टिंग प्रोसेसबद्दल विचारलं जातं, तेव्हा अर्थातच डायलॉग डिलिव्हरी आणि बॉडी लँग्वेज आणि आधीची प्रोसेस वगैरे ह्याच्याबद्दल विचारलं जातं. मी रेडिओच्या क्षेत्रात आहे, तर माझ्यासाठी महत्त्वाचे लोक आहेत लिसनर्स, अर्थातच जे ऐकतील, नाही तर उपयोगच नाही आहे मी बोलून. तर तुमच्या क्षेत्रामध्ये ऐकणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला, किंवा आहे का, आणि त्याची प्रॅक्टिस होते की ते असतं किंवा नसतं? मी इतके इंटरव्ह्यू केले, मला आयुष्यात पहिल्यांदा हा प्रश्न विचारला. मी हाच प्रश्न दुबेजींना विचारला होता एकदा. मधल्या काळात आमची खूप भांडणं झाली होती, त्यावेळेला मी त्यांना भेटायलाच गेलेलो नव्हतो. मी खरं तर तो एक वेगळा हे आहे. चेतन दातार नावाचं एक हे होतं, माहिती तुला? चेतन मी तुम्हाला थोडं लेंदी किस्सा आहे, तुला सांगतोय. पुण्यामध्ये दुबेजी नंतरच्या काळामध्ये दुबेजी वर्कशॉप्स घ्यायला यायचे, त्यावेळेला त्यांनी मला एकदा 350 कविता दिल्या, हिंदी कविता. 350 कविता दिल्या. म्हणजे प्रमथ्यू गाथा किंवा महाश्वेता देवींच्या कविता होत्या वगैरे. म्हणजे एक कविता साधारणतः 15-16 पानाची. बापरे. आणि ये याद करके रख ले, ये हम लोग करने वाले इसके ऊपर कुछ तो भी. 350. मी डायरेक्ट फाट्यावरतीच ना, काही संबंधच नाही. आणि तसंच पुण्यात अजून गजाभाऊंना पण दिलेल्या होत्या. तर एकदा भेटले मला आणि मला ते गजाभाऊ मला म्हटले, का रे शाणा आहेस का? म्हटलं काय, कविता पाठ केल्यास तू?
मी म्हटलं उघडून सुद्धा बघितलं नाही. मग दुबेजी काय म्हणतात, खोटं बोलू नकोस तू. दुबेजी म्हटले तुझं पाठ झालं. म्हटलं मला त्यांनी हेच सांगितलंय तुमचं पाठ झालं. ते म्हटले अरे ते असं असं आहे. ते म्हटले त्यांची सवय आहे ती बघ. मग मी परत मुंबईत गेल्यानंतर त्यांनी विचारलं अरे पृथ्वीला भेटायला गेलो होतो की पाठ झालंच का नाही. मग त्यांनी ॲज युजल शिवाय दिल्या की तुम्ही मग ॲक्टर आहात, तुम्ही सगळ्यात आळशी माणसं आहात, हे आहात ते आहात करत करत खूप शिवाय दिलं तुम्ही. आणि मग मी म्हटलं की जाऊ दे म्हणून नाही बोलायचं नाही बोललं. मग मी गेलो निघून मी. आणि 1 वर्ष 2 वर्ष थ्रू बघायचे असे समोर आले ना तरी असं बाजूला करून निघून जायचे असे. असं 1 वर्ष 2 वर्ष झालं त्यावेळेला. पुण्यात वर्कशॉप ठेवलेलं होतं गार्गीने आणि मला गार्गीचा फोन आला की अरे दुबेजी येत आहेत तर तू येतो का दुबेजींबरोबर कोणीतरी वर्कशॉप घ्यायला. पण म्हटलं मी नाही येणार, मला नाही यायचं अजिबात, जाऊ दे मुरू दे. म्हणे बरं ठीक आहे. आणि काकडे काकांचा फोन आला दुसऱ्या दिवशी सकाळी. मला म्हटलं पुण्यातच आहेस. मी म्हटलं पुण्यातच आहे. ते दुबईला जाऊन भेट. चेतन गेला. म्हणजे चेतन त्यावेळेला एक्सपायर झालं. मग मी म्हटलं ते दुबईला जाऊन सांग दुबई एकटाच आहे. मी म्हटलं बरं सांग. मी आज पहिल्यांदाच सांगतोय हा किस्सा खरं तर. मग तर मी म्हटलं बरं. मग गार्गीचा फोन मला म्हटली अरे ये आपण जाऊ. मग मी तिथे अर्धा तास वाट बघितली हॉटेलच्या खाली. गार्गी आली नाही. वरती गेलो तर दुबेजी रूममध्ये बसलेले होते. सिगरेट ओढायचे. मी आपले सिगरेट विगरेट घेऊन गेलो तोपर्यंत उत्साहात होतं. उत्साहात म्हणजे की आता जा त्यांना बघितल्यावरती आता काय सांगायचं. बरं त्यांचं आणि दुबेजींचं त्याचं फारच चांगलं होतं ते. आता कसं सांगणार. हव्या म्हटलं आलो बॅट चहा पिये का म्हटलं हां जा बोल की. मी आपलं परत खाली जाऊन चहा सांगून आलो. हे मग इकडचं तिकडचं गप्पा. काय करतोय सध्या नवीन. म्हटलं असा असा पिक्चर करतोय हे करतोय. नाटक म्हटलं नाटक नाही करत आहे. आणि माझ्या डोक्यात सतत आहे. मी फोनकडे बघतोय हे करतोय ते करतोय वेगवेगळ्या विषयांवरती बोलतोय. त्याच्यात हा विषय निघाला होता म्हणून मला ते आत्ता आठवलं. मला म्हटलं तुला आयुष्यात आत्ता येणारा प्रॉब्लेम सांग काय. ते म्हटलं मला ऐकता येत नाही. म्हटलं डॉक्टरकडे. म्हटलं तसं नाही. म्हटलं मला ऐकता येत नाही. समोरचा ॲक्टर ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये ऑलरेडी मी जे वाक्य बोलायचं आहे ते मग मी गुणगुणत असतो किंवा म्हणत असतो वाक्य. कारण 30 दिवस रिहर्सल केल्यानंतर तू काय बोलणार आहेस, कुठं थांबणार आहेस, कुठं काय मान हलवणार आहेस, स्वल्पविराम काय, हे मला माहिती झालेलं असतं. मग ऐकायचं कसं मी या सगळ्या प्रोसेसमध्ये ऐकायचं काय. कारण त्याला दुसरा शॉर्टकटच नाही ना काय. बरं आपल्याकडे ॲक्टर जर बघशील तर तू रिॲक्शन्स बघ. बरं अच्छा अरे वा बापरे. तर ह्या रिॲक्शन्स असू शकत नाहीत ऐकताना. तू जर बघशील ऐकताना तर दुबेजी म्हटलं की ऐकताना तुझ्या बॉडीचा फोकस असतो आणि तुला खरंच ऐकावं लागतं. त्याला पर्यायच नाही काही. आणि जो माणूस मग बच्चन साहेबांचं उदाहरण घेतो या सगळ्याच्यामध्ये. 100 लोकांचा मॉब असेल आणि तो माणूस जर असेल ना तर त्याचा फोकस फक्त ऐकणाऱ्याकडे असतं बोलणं. त्यामुळे तुला 100 माणसात ते बच्चन साहेब एकटे उठून दिसतात. कारण पूर्ण नाटकसुद्धा विंगेत बसून ऐकायचं हे त्यांनी शिकवलं होतं. ऐक म्हणून ऐकण्याला महत्त्व आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये जो कमीत कमी ऐकतो ना तो सगळ्यात वाईट ॲक्टर असतो. तुला ऐकता आलंच पाहिजे आणि त्याला अटेम्प्ट करावे लागतं हे लक्षात घे. मी व्हॉइस कल्चर माझ्या आवाजासाठी मी 50 एक्झरसाईज करीन. ऐकण्याला काय एक्झरसाईज आहे. ऐकणं हाच एक्झरसाईज आहे. दुसरा एक्झरसाईजच नाही. हां ते बोलणारा माणूस किती इंटरेस्टिंगली सांगतो आहे हाही त्याच्यातला भाग आहे. पण ऐकावंच लागतं तुला. त्याला दुसरा पर्याय नाही. आणि तेच सांगितलं म्हणजे की तुला ऐकायलाच पाहिजे. तुला दुसरा पर्याय नाही काही. हां आणि तो किस्सा तर ते सांगतात ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. मग कविता कुठली वाचली, पुस्तक काय वाचलंयस, हे वाचलं. आणि मी इकडं अस्वस्थ. मला म्हटलं आता काय करणार आहेस तू. म्हटलं काही नाही आहे मी इथेच आहे. मग दुपारचं 2चं वर्कशॉप आज तू घे. संध्याकाळी 6 वाजता मी येतो. मीनवाईल मला डॉक्टर लागूनकडे सोडून ये. मी म्हटलं ओके ठीक आहे येते. मी आंघोळीला जाऊन गेले आणि दुसऱ्या सेकंदाला बाहेर आले. मला म्हटलं तुला कळलं का. म्हटलं काय. अरे चेतन गेला. म्हटलं तो जो तासभर होता ना तासभर माझ्या दृष्टीने तर त्यांना ऑलरेडी माहिती होतं तो गेलेला आहे हे त्यांना माहिती होतं. आणि त्यांना हेही माहिती होतं की मी सांगायला येणार आहे म्हणून. आणि ते फक्त वाट बघत होते की हा कधी बोल. आणि तू इमॅजिन करून बघ ती सिच्युएशन काय असेल या सगळ्यामध्ये की तुला बोलायचं पण हे सांगताही येत नाही येत गोष्टी काय 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 करा. आणि एका पॉईंटला त्यांनीच येऊन कोंडी फोडली परत. बापरे. मग मी म्हटलं ह्या असे एक्सपिरियन्स ते फार भन्नाट आहेत ते. हे लिसनिंगचं तर खूपच लिसनिंगचं मी म्हटलं त्याला खरोखर ऐकणे हा एकमेव पर्याय आहे. आणि सगळ्या क्षेत्रात
सिनेमात पण म्हण किंवा कुठेही म्हण. आणि त्याला आहे ना ऐकतो आहोत ह्याचं ऍक्टिंग करायला जाऊ नका कोणी. नाहीच जायचं. ऐकायचं तर ऐकायचं आहे. मग मी मान खाली घालून बसलेलो असले आणि तू बोलत असतील ना तरी मी ऐकतो हे तुला कळतं. मी ऐकत नसेल तर तेही तुला कळतं. करेक्ट. फोकस हा फक्त बघण्याचा नसतो, फोकस हा बोलण्याचा पण असतो, बॉडी फोकस पण आहे तुमचा सर्व बाजूनी. मग त्यावेळेला पूर्णपणे आपण म्हणतो सगळी गात्रं एकत्र झाली आणि मी कानाचा प्राण करून ऐकायला किंवा काय ते आहे. करेक्ट करेक्ट. जीवाचा प्राण करून करून, ऐकतो जीवाचा आपण. कान करून ऐकतो. जीवाचा कान करून, जीवाचा कान करून जीवाचा ऐकतो. कान करून. वाव, इंटरेस्टिंग. सर, फिल्म्सबद्दल बोलायचं झालं तर अर्थातच एक एक फिल्मबद्दल आपण बोलत राहू शकू. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो, खास करून जेव्हा तुमच्यासारखी माणसं इतक्या वेळेला स्क्रीन समोर असतात, कॅमेराला फेस करतात, इतके वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतात. असा एखाद दिवस तर येत असेल ना की तुम्ही सेटवर गेलात आणि नाही इच्छा होते काम करायची, पण शेड्यूल लागलंय, सगळं जागच्या जागी आहे, करावं लागणार आहे. अशा वेळेला एक ॲक्टर स्वतःला काय सांगतो टू परफॉर्म? मी एकतर मुळात मला आवडणारं नसेल तर मी स्क्रिप्ट लेवललाच नाही म्हणून सांगतो. मग तू म्हणतेस त्या पद्धतीचं आहे ना, आजारपण असेल ना तरच फक्त गोष्टी होतात. अदरवाईज आय एम अ प्रोफेशनल ॲक्टर. मला माहिती आहे हे करायचं तर हे करायचं आहे. संताप कुठे होतो या सगळ्या ह्याच्यामध्ये? ज्या वेळेला समोरचा तितका सिरियस नसतो त्यावेळेला. पण असे आय एम शुअर इन्स्टन्सेस खूप असतात. मी सेट सोडून पण आलेलो मी ह्याच्यामध्ये. मग पुण्याच्या जवळ एक शूट करत होतो मी आणि त्यांनी मला 9ची शिफ्ट आहे म्हणून सांगितलं होतं. मी 8:45ला गेलो तर मी एकटाच होतो. 9:15 वाजता. 9:45 वाजता पहिली जनरेटरची गाडी आली. अच्छा, म्हणजे तुम्ही लिटरली एकटे? मी एकटा होतो. मला 9चा कॉल टाईम आहे. 15 मिनिट मी अगोदर जाणं मस्ट आहे, कारण मला मेकअपला काही फार वेळ लागत नाही. दाढी आहे, हे आहेत, भाग उरलेला भाग डोळ्यात आहे, एवढंच मेकअप करायचा असतो फक्त. फार काय मेकअप करायचा नसतो मला. त्यामुळे गेलो. 9:45ला पहिली गाडी आली ह्याची आणि करत 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 ते 3:30 वाजता शूट चालू झालं. बरं, 8:45ला मला तिथे पोहोचायचं आहे म्हटल्यानंतर मी 7:30ला घरातून निघालेलो होतो. मग मी त्याला विचारलं दुसऱ्या दिवशी, म्हटलं अरे उद्याची काय शिफ्ट? नाही सर, आज झालं ते झालं, उद्या पक्क होईल. पण तुझ्या मनात असतं नाही, चल ठीक आहे, हरकत नाही. परत 9ला गेलो. 11 वाजता पाहिला माणूस आला, हे झालं ते झालं ते झालं. मग त्यावेळेला वैतागले. म्हटलं यार नका करू यार तुम्ही असं आहे ना. काय होतं ना, म्हटलं परत ते एक मग घर नाही येताना मग मी आदल्या दिवशी रात्री स्क्रिप्ट वाचलेलं असतं, सकाळी परत स्क्रिप्ट वाचलेलं असतं, तुझी काहीतरी एक तयारी झालेली असते, मानसिकता झालेली असते की शूटिंगला जायचंय. आणि माझ्यासाठी शूटिंग ही मग कंटाळ्याची नाही तर माझ्यासाठी उत्साहाची गोष्ट आहे. शूटिंगला जायचं म्हटलं तर माझ्या अंगावरती मुठभर मास चढतं की यार आज शूटिंग आहे, बेस्ट. असा एक माहोल असतो, मस्त असतं, छान असतं सगळं. आणि ॲक्टर तर लाडका असतो ना सगळ्यांचा तिथे. त्याला असं तळ हाताच्या फोडासारखं जपतात सगळी, काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला. बाकी गेले मग बाकीची माणसं असतात, पण ॲक्टर हा त्यांच्यासाठी, शूटिंगवाल्यासाठी प्राईम फोकस असतो. त्यामुळे ते तसं तुम्हाला पॅम्परिंगही आवडतच असतं प्रत्येक ॲक्टरला त्या. आणि हा गृहस्थ 3-3:15 वाजले तरी शूटिंग चालू नाही. तिसऱ्या दिवशी म्हटलं आज की तू सर उद्या जर नसेल ना तुम्ही म्हणाल ते. म्हटलं कितीची शिफ्ट लावणार आहेस? म्हटलं 7ची लावतो, कारण 2 दिवसाचा बॅकलॉग आहे. ते म्हटलं बघा. म्हटलं हो हो हो. 6:45, 7:15ला मी गाडी काढली आणि मी निघून गेलो. 7:15ला मी निघून गेलो मी तिथून. बरं, एवढं केल्यानंतर सुद्धा मला पहिला फोन जो सेटवरनं आला तो 11:15ला फोन. बाप रे. 11:15 वाजता फोन आला, सर कुठं आहात तुम्ही? आम्ही आलोय आत्ता जस्ट. म्हटलं त्याला ते डिरेक्टरला फोन दे. म्हटलं कितीची शिफ्ट होती? 7ची. म्हटलं मग? नाही, हॉटेलला पाणीच नव्हतं आज. म्हटलं मग? नाही, माणूस आला होता सांगायला तुम्हाला 8-8:30ला, तुम्ही नव्हतात तिथे. ते म्हटलं मी सोडली फिल्म. वाव. मी म्हटलं ही सोडली फिल्म. मी ती फिल्म तशी सोडली आणि निघू. संतापाच्या गोष्टी असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात संतापाच्या तुम्हाला, पण तुला ओव्हरकम करावं लागतं, त्याला काही इलाज नाही. पण ती तू म्हटलीस तसं मग मला तरी अजूनपर्यंत की यार आज कंटाळा आलाय, आज नको यार. असं फायटिंगच्या सिक्वेन्सच्या बाबतीत होतं, कारण अंगच दुखत असतं त्याला, तुम्ही काहीच करू शकत नाही त्याला. करेक्ट. पण अदरवाईज नाही करू. मग तुला उपयोगच, कारण मला माहिती आहे, मी निर्माता म्हणून पण काम केलं असल्यामुळे मला माहिती आहे 80-90 जण असतात तिथे, ते तुमच्यासाठीच थांबलेले असतात. एक माणूस ज्यावेळेला नाही म्हणतो त्यावेळेला 90 लोकांचा रोजगार बुडलेला असतो. करेक्ट. खूप इम्पॉर्टंट आहे. सर, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही प्रोफेशनल ॲक्टर आहात, तर एक तंत्र तर असेलच, आय एम शुअर प्रत्येक मीडियम वाईज असतं, पण तंत्र आणि एक कलाकार म्हणून जी उत्स्फूर्तता तुमची असेल, ह्यातला बॅलन्स तुम्ही कसा साधता, किंवा ह्यातला काही बॅलन्स असतो का? असतो 100% असतो. मग उत्स्फूर्तता जर नसेल ना तुमच्यामध्ये, तुम्ही ॲक्टर म्हणून जाता रे तुम्ही.
मग त्याची सुरुवात परत आहे ना रीडिंगपासूनच होते तुझी. म्हणजे येणारी फिल्म ही माझ्याकडे पहिलीच फिल्म आहे हा अप्रोच असल्याशिवाय तुझ्याकडे ती गोष्टच राहत नाही. आणि तंत्राची आणि उत्स्फूर्ततेची गोष्ट अशी असते की याच्यामध्ये की आता हा समोरचा कॅमेरा आहे आणि माझा हा प्रोफाईल आहे, तर म्हणजे मुळात मी एक गोष्ट टाळतो की मी मॉनिटर बघायला कधीच जात नाही. मी कधीच जात नाही मॉनिटरवरती. तुम्ही फक्त माझा किती प्रोफाईल आहे आणि मी किती समोर दिसतो एवढंच बघता. अभिनय कुणीच बघत नाही त्याच्यामध्ये, कोणीच बघत नाही. माझा केस इथून खाली आलाय आणि माझा केस इथून वरती आलाय आणि हे माझे एक्सप्रेशन असं कोणीच बघत नाही. त्यामुळे त्या गोष्टी बघूच नाहीत. तंत्र आहे त्याच्यामध्ये, तंत्र आहे. हा लाईट घ्यायचा आहे, हा घे, इकडचा आहे, आणि तुम्हाला कळतात गोष्टी. थोडं मग परत तो सरावाचा भाग आहे, मुळात लक्षात घे. करेक्ट. आणि उत्स्फूर्तता हा भाग हा स्वभावाचा पण भाग आहे आणि हा तुमच्या वाचनाचा पण भाग आहे. परत पुन्हा तो सरावाचाच भाग आहे. सराव आणि वाचन याचाच भाग आहे तो उत्स्फूर्तता. आणि त्याचा मेळ साधला गेलाच पाहिजे. मग आपल्याला आवडणारे ॲक्टर बघतो सगळ्या याच्यामध्ये, की मग नवाजुद्दीन असेल, नसीर सर कुणीही असतील, कुठलेही घे, अमिताभ बच्चन असतील, कुणी घे, ती उत्स्फूर्त वाटतात म्हणून आपण बघत राहतो त्यांना. तो जर तुला अरे असं झालं तर तू बघणारच नाही. हो, मग प्रेडिक्टेबल असेल तर नाही तर 50 100 फिल्म झाल्या तरी सुद्धा तुम्ही का बघता ऍक्टर्सना. मग तू मला तर मग शॉक ऑनरी सारखा ऍक्टर घे, मग मला तो आवडतो म्हणून आता त्याचं उदाहरण दिलं तुला, की काय द रॉक सारखी फिल्म असेल, द अनटचेबल सारखी फिल्म असेल, माणूस तोच आहे, दाढी तशीच आहे, टक्कल तसंच आहे, सगळं तसंच आहे, क्लोजअपही तसाच आहे, पण तरी तुला कळतं न बोलताय की हे वेगळं कॅरेक्टर आहे. हे अचीव करता आलं पाहिजे आयुष्यात, आणि हे फार अवघड आहे. आणि त्याच्यासाठी प्रायोगिकता लागते. ती जर शिकायची असेल तर शिक्षण लागतं, जे आपल्याकडे अत्यंत म्हणजे शिक्षित प्रशिक्षित ॲक्टर आहे म्हटल्यानंतर जी नाकं मुरडायची पद्धत आहे ती फार वाईट आहे. ती थॉट प्रोसेस आहे, एका ॲक्टरची येणारी थॉट प्रोसेस आहे, त्याला तुम्हाला लॉजिकलीच सामोरं जावं लागतं. मग कुठलीही बाहेरची उदाहरणं घे तू, अगदी मोठ्या लोकांची जरी नावं घेतलीस, काय अल पचिनो असेल, रॉबर्ट डिनिरो असेल, कुणी आहे, हे सगळे प्रशिक्षित ॲक्टर्स आहेत. अरे ही उदाहरणं ज्या वेळेला आपण सांगतो त्याच वेळेला मराठीमधनं लोक तोंडावरती तुमच्या नावही फेकतात. अशोक मामा कुठे शिकलेत, निळूभाऊ कुठे शिकले, डॉक्टर लागू कुठे शिकले, पण त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड पण बघा ना तुम्ही. 7 वर्ष 8 वर्ष तेजास ह्याच्यामध्ये होते, त्याच्यामध्ये तो लर्निंग प्रोसेसच होती ना, त्यात शिकले. आणि अजूनही मुळात ती मोठी का होती मंडळी, तर ती आयुष्यभर लर्निंग प्रोसेसमध्ये होती. करेक्ट. अनलर्न करणे आणि लर्निंग याच्यातच होती आयुष्यभर, म्हणून ती मंडळी मोठी होती. ॲब्सोल्युटली. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की रियाज महत्त्वाचा आहे. जसं अनेक शास्त्रीय गायकांना किंवा इन्स्ट्रुमेंट प्लेयर्सना रियाजाबद्दल आवर्जून विचारलं जातं. ऑल्सो त्यांचं एक काही सेट ठोकताळे असतात ज्याच्यात ते रियाज करतात. पण अभिनेत्यांनी सुद्धा रियाज करणं गरजेचं आहे का? आणि एक साधारण काय असतो एका अभिनेत्याचा रियाज करायला पाहिजे. मी तुला सांगू, आता माझ्या रियाज ही तर मुळात मी तुला सांगू खरं तर ही अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे. मी मध्यंतरी पंडित उदय भवाळकरांशी पण बोलत होतो मी, किंवा मी इव्हन राहुल देशपांडेंना पण पाहिलं होतं मध्यंतरी ना एकदा एअरपोर्टवरती. मी त्यांना डिस्टर्ब करायला पण नव्हतं गेलो त्यावेळेला. तर ते मांडी घालून बसलेले होते राहुल देशपांडे तिथे गोवा एअरपोर्टवरती, मला अजून आठवत आहे. आणि ती ताल धरलेला होता त्याने, आणि ते तर त्याचा रियाज चालू होता. आणि ती मी तुला सांगू का की मग एखाद्या माणसाची लागलेली समाधी बघणं ना ह्याच्यासारखं सुख नाही. तो अत्यंत तल्लीन झालेला माणूस असतो. तो चित्र काढणारा माणूस बघ, तू लेखन करणारा माणूस बघ तू, किंवा कुठलाही बघ, जो तल्लीन झालेला माणूस असतो ना त्याच्याकडे बघत राहावं असं असतं ते. आणि भावाळकरांनी पण मला सांगितलं, ते मला म्हटले होते की आता मला जाऊन तानपुरा लावून बसायची हे नाही, गरज वाटत नाही. आमचा रियाज इंटरनल चालू असतो की ही जागा वा, मग स्वतःला शाबासकी देतात ते. तसंच ॲक्टरला चालण्याचा रियाज आहे, बोलण्याचा रियाज आहे, फोकसचा रियाज आहे, जीभ वळाली पाहिजे. एका ह्याच्यानंतर र येतात, तुमचे शब्द उच्चार जात राहतात, ह्या गोष्टी जास्तीत जास्त स्पष्ट यायला पाहिजे. रियाज करावा. पाठांतराचे उतारे असतात, ते पाठांतराचे उतारे तोंडात आडवी पेन्सिल घेऊन बोलणं आता सगळ्यात बेसिक रियाज आहे, संस्कृतचा आहे. मग अगदी आपल्याकडे किती आहेत, मग दुबेजींनी दिलेल्या, पण मी तर त्याच मी दुसरं काही करतही नाहीत. मग अगदी लिमिटेड आहे, आणि तेवढंच करावं असं मला वाटतं. ते की काय रावणाचं स्तुती तांडव स्तोत्र आहे ते, जटाटवी गल जलप्रवाह पावित असतले, प्रत्येकाचं असतं. किंवा ते आगा गांग गांग काका का गाह का घ काका, हे दुबेजींच्या वर्कशॉपमधलं आहे. तर हे एवढ्या जरी केल्या गोष्टी तरी सुद्धा आपली वाणी शुद्ध राहते ना,
जेवढं माझं म्हणणं आहे की जेवढं शरीराकडे आपण लक्ष देतो की मी काय 150 पुशअप्स मारले, हे केलं, ते मनाकडे पण बघायला पाहिजे ना. वाचन त्याच्यासाठी लागतं ना ग आपल्याला. इमोशनल कोशंट हाय करावाच लागतो ना तुला. मग फिजिक आहे तर तुला इमोशनल कोशंट असल्याशिवाय ऍक्टर म्हणून तू डील कसा करू शकशील. Absolutely. तू जर त्या पात्राशी तुला जर एम्पथीच नाही वाटत पात्राविषयी तुला, तुझ्या स्वतःच्या आणि समोरच्याही, तर तुम्ही त्याच्यात कामच करू शकत नाही. आणि मग ते जर एम्पथाईज जर व्हायचं असेल तर तुला डोक्यावरती काम करणं मस्ट आहे. करेक्ट. अभिनेत्याला मन कळावं लागतं कळायलाच स्वतःचं आणि पाहिजे. समोरचं. समोरच्याचा अर्थातच आहे. सगळ्याच कलांमध्ये मन नसेल तर काहीच नाही. मनसे बडा नको आहे. ऍब्सोल्युटली. सर, शेवटच्या काही प्रश्नांकडे येते. खरं तर खूप आहे. अरे आपण मी अजून किती वेळ भाग बोलू 2 शकेल, तो पण करू. झोपेल आता काही वेळा. नाही, पण मला हे विचारायचं आहे की जसं आपण स्क्रीनच्या अभिनयाबद्दल बोललो, नाटकाबद्दल बोललो, रियाजाबद्दल देखील बोललो. तुम्ही आता अनलर्न हा शब्द वापरलात तर माझ्या डोक्यात हे आलं की तुम्ही रिसेंटली अशा काही गोष्टी अनलर्न केल्यात का? किंवा सगळ्यात रिसेंट तुम्हाला काय आठवतंय की तुम्ही अनलर्न केलं आणि किंवा तुम्हाला असं वाटलं की मी हे अनलर्न केलंय? माहित नाही, प्रोसेस तर चालूच आहे. मग स्पेसिफिक हीच गोष्ट असं नाही सांगता येत अरे कुठली. एखादं रॅन्डम काही असू शकतं, लाईक छोट्यातली छोटी गोष्ट पण चालेल. मला आठवावं लागेल, मी सांगतो तुला. कारण ती सतत Correct. प्रोसेसचा हे भाग आहे ना तो. करेक्ट. नो वरीज. मला एक सांगा सर की मी तुम्हाला कोणत्या तरी इंटरव्ह्यूमध्ये हे बोलताना ऐकलं होतं की तुम्ही आत्मस्तुती टाळता. बरेच अर्थातच असे कलाकार आहेत ज्यांना नाही आवडत आत्मस्तुती. पण एका टोकाला जर आपण आत्मस्तुती घेतली आणि दुसऱ्या टोकाला जर आपण आत्मविश्वास घेतला तर ह्यातला बॅलन्स म्हणजे आत्मस्तुती तर टाळायची आहे, पण आत्मविश्वासही डगमगू द्यायचा नाहीये. हे कसं साधता तुम्ही? पण स्तुती आणि विश्वास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत अगं. आत्मस्तुती म्हणजे स्वतःला शाबासकी देत राहणं आहे, मग ती स्तुती आहे. पण ती तुम्ही समोरच्यांसमोर करत नाही, स्वतःसोबत असताना कसं करणार ना. मी तुला सांगू स्वतःचं का, कौतुक. ऍक्टर म्हणून स्तुती केली म्हणजे तू सॅटिस्फाय झाला, हा त्याचा अर्थ असतो. की मी माझी काय बोललो, काय इंटरव्ह्यूत बोललोय आज मी, संपला तुम्ही ऍक्टर म्हणून. कमाल. कशी मला त्यावेळेला कविता आठवली ना एकदम. संपलं. तुला जो ऑन टोज आपण जो म्हणतो ना तसा राहावा लागतो तुला सतत. आत्मविश्वास असतोच तुमचा, पण तरी नाहीतर थोडं तुम्ही असमाधान. या माध्यमात तुम्ही कामच करू शकत नाही. आत्मविश्वास ही बेसिक गरज आहे. स्तुती, स्वतःची स्तुतीपेक्षा स्वतःला शाबासकी द्या, माझं म्हणणं आहे. स्तुती करू नको, शाबासकी दे स्वतःला. म्हणजे फक्त चांगलं त्यातलं हा, अप्रिशिएट केलं. ऍप्रिशिएट करणं, चांगलं करणं की अरे आज आहे ना मला आहे ना हे असं असं वाटलं आणि मी हे वाक्य आहे ना ह्या पद्धतीने घेत होतो, पण मला वाटलं हे घेऊयात, कदाचित बरं गेलंय बरं का, हे म्हणजे जमलंय आपल्याला थोडंफार. शाबासकी दे ना स्वतःला. स्तुती केली की बिघडतो माणूस. माणूस 100% बिघडतो. आणि आत्मविश्वासाबद्दल काय? आत्मविश्वास आहे म्हणूनच आहोत आपण इथे. आत्मविश्वास जर नसतं तर आलाच नसतं. मग माईक समोर बसायचं कसं. आता हे तर यूज टू गोष्टी आहेत ना. सुरुवातीचे काळ आठवून बघ, त्यावेळेला आत्मविश्वास नसतो, त्यावेळेला पचा ब्लो येतो, फ ब ब हे येतं ते येतं. जेव्हा आत्मविश्वास यायला लागतो, आत्मविश्वास कशाने येतो तुम्हाला? तुमच्याकडे असलेल्या प्रॅक्टिसने येतो, तुझ्याकडे असलेल्या माहितीमुळे येतो. ज्ञान नाही म्हणत मी, पण माहितीमुळे येतो. आणि ती माहिती जेव्हा संपूर्णपणे येते आपल्याकडे, त्यावेळेला आपल्याला आत्मविश्वास आलेला असतो. 100%. सर, खरं तर खूप आहे बोलण्यासारखं, पण एक शेवटचा प्रश्न की अर्थात एक ॲक्टर म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक चांगला श्रोता वाचक म्हणून काही गोष्टी आज या आपल्या गप्पांमधून कळल्या. पण जाता जाता तुमच्यासाठी एक समाधानाचा दिवस जर मी म्हटलं तर कसा असेल असं तुम्हाला वाटतं? तुमची काय परिभाषा असेल एखाद्या समाधानी दिवसाची? म्हणजे त्या दिवसात काय असेल तर तुम्हाला असं वाटेल की हा छान छान आहे हा दिवस. मी पूर्वी ना, मग आता खरं हे विचित्रच आहे सगळंच, पण मी पूर्वी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जेव्हा चालू झाला ना 2001 और 2002 समथिंग काहीतरी, पहिलंच वर्ष फक्त असं होतं की जे माझ्यासाठी फारच कमाल होतं. ते मी 8:45 जाऊन बसायचो आतमध्ये, 2 वाजता बाहेर यायचो रात्रीच्या. सकाळी 9:45 ते रात्री 2 वाजेपर्यंत मी फिल्म्स बघायचो, फक्त फिल्म्स बघायचो. वाव. बाकी काहीच करायचं ना. माझ्यासाठी तो समाधानाचा वेळ असायचा. हाऊ लवली. काय समोर चाललंय एका पॉईंटला पण मला ती ॲटमॉस्फिअरच आवडतं अरे मला, ते थिएटरमधलं. लोक बसलेली आहेत, बघतायत. मग गंमत कशी ना की 100 जण मिळून सिनेमा बघत असतात तरी प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल असतो. करेक्ट. की ती प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहे आणि तो प्रत्येक जण बघत असतो. आणि ती जी मी म्हटलं मगाशी की ती तन्मयतेने बघतात, तल्लीनता असते सगळ्यांच्या चेहऱ्यावर, त्यांना वेगवेगळे एक्सप्रेशन्स असतात, ते बघायला मला फार आवडतात तिथे. त्यामुळे पूर्ण दिवस थिएटरमध्ये घालवणे. मग मी अजूनही जर वेळ मिळाला मला तर मी पुण्यात सिटी प्राईड कोथरूडला सकाळी 9ला जे जाऊन बसतो, तो कंटाळा येईपर्यंत तिथे असतो मी. मग या स्क्रीनवरनं उठायचं, इकडे जायचं, इकडे जो लागलेला असेल तो, जो असेल पिक्चर तो
जे असेल ते. त्या नादात काय वाटेल ते पाहून झाले माझं. मी नावं सांगत नाही, पण काय वाटेल ते. पण मला वातावरण आवडतं ते. मला फार वातावरण आवडतं ते. मग असं प्रेमात पडावं असं वातावरण असतं ते. छान वातावरण असतं ते. वाव, खूपच सुंदर आहे हे इमॅजिनेशन आणि हे तुम्ही केलेलं सुद्धा आहे, त्यामुळे लवली. सर, जाता जाता रॅन्डम काहीही रेकमेंडेशन्स, खास करून पुस्तकांच्या बाबतीत, तुम्ही नुकतीच वाचलेली असतील किंवा तुमची नेहमीची आवडती असतील, एनी 2-3 जी तुम्हाला आता डोक्यात एक येतात. तर दुर्गाबाई भागवतांचीच सांगेन मी. दुर्गाबाईंचं जातक कथा आहे. त्याच्यानंतर मी आत्ता एक भास नावाचं पुस्तक वाचतोय आत्ता सध्या. त्याच्यानंतर ऋषिकेश मुखर्जींचं एक मला आत्मचरित्र मिळालं, मला चरित्र मिळालं अच्छा. आहे. फारच इंटरेस्टिंग आहे. त्याच्यानंतर अमरीश पुरी साहेबांचं पण एक मिळालं, प्राणसाहेबांचं पण मिळालं. त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये पानवलकरांची पुस्तकं मी परत वाचायला लागलो. श्रीदा पानवलकर म्हणून आपल्याकडे शॉर्ट स्टोरीज लिहायचे. म्हणजे अर्धसत्य नावाचा जो चित्रपट आहे तो त्यांच्या गोष्टीवरचा आहे. ओके. सूर्य नावाची त्यांची कथा होती, त्याच्यावरचा तो चित्रपट आहे. त्या आहेत गोष्टी. खूप सारे पुस्तकं आहेत आणि नवीन नवीन लिहिणाऱ्यांमध्ये पण खूप आहेत. कृष्णा खोत आहे किंवा बरीच मंडळी आहेत नवीन लिहित. डोंगरे, अवधूत डोंगरे आहेत, त्याची पुस्तकं चांगली आहेत. अवधूत डोंगरेची कवठेकर म्हणून आहे तो, काय नाव त्याचं मस्त आहे. बारकुल्या इटुकल्या पिटुकल्या गोष्टी म्हणून फार मस्त पुस्तक आहे त्याची. उत्तम पुस्तक आहे. ओके. आणि तुम्ही म्हणजे कवितांचे कार्यक्रम करायचात, तर अशी काही रॅन्डम माणसं ज्यांच्याबद्दल कदाचित आता माझ्या जनरेशनची माणसं यूट्यूबवरच सर्च करून शोधतील, पण ज्यांचं कविता वाचन ऐकावं असं तुम्हाला वाटतं? चंद्रकांत काळे. चंद्रकांत काळे, माधुरीताई पुरंदरे, आउटच नाही. मग कविता कशी वाचावी, कशी असावी कविता, हे चंद्रकांत काळेंकडनं शिकावं. लवली. सॉलिड माणूस. त्यांना सगळंच कळतं, वृत्त, छंद सगळेच समजतात कवितेतले त्यांना. फारच कमाल माणूस. चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदरे. माधुरीताई पुरंदरे. ते कार्यक्रम पण करायचे. साजण वेळा नावाचा कार्यक्रम करायचे. त्याच्यानंतर शेवंतीचं बन नावाचा कार्यक्रम, खूप सारे खूप कार्यक्रम केलेत त्यांनी. ओके. ओके. फारच छान कार्यक्रम. शब्दवेध. नक्की हे बघू, वाचू, ऐकू आम्ही. थँक्यू सो मच सर, खूप धन्यवाद. मजा आली मला. आणि नक्कीच आपण पुन्हा भेटूया, कारण मला असं वाटतं की खूप असे प्रश्न ह्याच्यानंतर सुद्धा कदाचित माझ्या मनात येतील, बघणाऱ्यांच्याही मनात येतील, आणि खरंच आवडेल तुम्हाला पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये बघायला. कंटाळा आला नसेल मला वाटत नाही. मला बोलायला लागलो की मी किती वेळ बोलू शकतो मला नक्की माहिती आहे. नाही, पण आज खरंच वेगळ्या अनेक गोष्टी कळल्या आणि मला मजा आली. आय होप तुम्हाला मजा आली. आय होप मी तुम्हाला प्रश्न विचारून बोर नाही केलं. थँक्यू सो मच. आणि मंगला नावाचा चित्रपट कमिंग बॅक टू वेअर वी स्टार्टेड फ्रॉम 17 तारखेला. तर अवश्य जा आणि चित्रपटगृहात जाऊन, जसे सर सकाळपासून रात्रीपर्यंत थिएटरमध्ये फिल्म्स बघत असायचं, तसं निदान आपण एक फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघूच शकतो, आय एम शुअर. तर बघा आणि अभिप्राय देखील कळवा. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट. थँक्यू.